दिवसाचे ते फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। या बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाल्याची ही माहिती मिळते। याशिवाय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यात भावना अतिशय तीव्र होत असल्याचे चित्र आहे, त्यावरती ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय नेमकी चर्चा झाली आहे, काय कळू शकले का? प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता आज धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधक आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले होते। अमानुष पद्धतीने त्यांची कशी हत्या करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं, जगासमोर आलं। आणि यानंतर आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील यासोबतच विशेषतः मराठा समाजातील सगळ्या बांधवांच्या भावना तीव्र होत असतानाचं चित्र महाराष्ट्रभर काल बघायला मिळालं। आणि यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली। साधारण 2 तास ही चर्चा झाल्याचं कळतंय आणि या चर्चेमध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत चर्चा झाल्याची माहिती तुर्तास तरी आपल्यापर्यंत आहे। वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल असतील राष्ट्रवादीचे, त्यासोबतच सुनील तटकरे असतील, ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला उपस्थित होते। आणि कुठतरी आता आज अंजली दमानियाची पत्रकार परिषद, करुणा मुंडे यांनी विधानभवनात घुसण्याचा दिलेला इशारा, या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावरती हा दबाव वाढतोय। जे कराड जे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे, आणि त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावर राहू नये अशी मागणी विरोधक सातत्यानं करतायत, मंत्रिपदी राहू नये अशी मागणी सातत्यानं करतायत। आणि यालाच धरून काल यांची चर्चा झाल्याचं कळतंय आपल्याला। नक्कीच सुरता, धन्यवाद या माहितीसाठी। तर वाल्मिक कराडवरती सुद्धा अर्थातच दोषारोप आहेत। वाल्मिक कराडची ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये तो मुख्य आरोपी आहे असं म्हटलं जाते, त्याच्यावरती सुद्धा अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाणार आहे। अजूनही मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलेलं नाहीये आणि म्हणूनच या विरोधात सुद्धा आता मोठ्या प्रमाणात अंजली दमानिया तर आक्रमक आहेत, पण विरोधक सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे।